पण तुम्ही या गावात नवीन आहात म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मुलाखत झाली, छान झाली, आमची बदनामी झाली थोडी, वरून प्रेशर आला आम्हाला. तुम्हाला सांगतो, हे आमचं गाव आहे आणि इथं आमची सत्ता चालणार. काय काम? माझी भेट पाहिजे तुम्हाला? नाही तसं नाहीये. मग काय जवळ कशाला येतो? थर्ड कॅमेरा एका पेन मध्ये असणार आहे. तो पेन आनंद तुझ्या खिशामध्ये असणार आहे. ओके, तो तुला सतत गोट्या शेटच्या समोर उभं राहायचंय. जास्तीत जास्त त्याला कॅप्चर कसं करता येईल हे तुला बघायचंय. बस तिकडे. नाही ते जरा प्रॉब्लेम आहे. डॉक्टरांनी सांगितलंय बसायचं नाही. मुळव्याध नाही तसं काही नाहीये. मग काय प्रॉब्लेम काय तुझा? ते प्रॉब्लेम ना ते मी विसरलो. भाऊजी ह्याला विसरायची थोडीशी सवय आहे. नाही काही हरकत नाही. मी इथे आधी उभा होतो, तिथेच उभा राहतो मी. इथे बघा चला. सो काय बोलत होतो आपण? मला वाटतं हा खरोखरच विसरलाय. ए तू जरा बाजूला जाऊन उभा राहा. नाही मी इथे ठीक आहे. मी 2 बदाम खातो ना. तर काय म्हणत होतो मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगत होतो. बोला ना, तुम्हाला जे बोलायचं ते बोला, ऐकते. मुद्द्याचं बोलतो. हे जे सगळं तुम्ही सुरू केलं ना आमच्या गावात, ते ताबडतोब थांबवा. नाहीतर नाहीतर काय काय करणार आहात तुम्ही? नाहीतर काय धमक्या देताय? तुमच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही. बस, तेवढं प्रेमानं बोलायचं होतं तेवढं प्रेमानं बोललो मी. आता शक्य नाही मला. आता मी तुमच्या पुढे 2 पर्याय ठेवतो. त्यातला पर्याय नंबर 1 संतोष. नंबर 1 या बॅगेत जितके पैसे तितके पैसे घ्यायचे आणि हे गाव सोडून निघून जायचे. आधी मी लोकांकडून पैसे घेत होतो, आता मी तुम्हाला पैसे देतोय. यात काय ते समजून घ्या. आम्ही तुमची ही ऑफर नाकारली तर मग ऑप्शन क्रमांक 2, तुम्ही आमच्यावर केस केल्यामुळे हे पाटील साहेब आम्हाला अटक करतील, जेलमध्ये टाकतील आणि आम्हाला अटक केल्याची पेपरला बातमी. आम्ही आतमध्ये राहू, मग काही दिवसांनी लोक विसरून जातील, मग आम्ही बाहेर येऊ. काय पाटील साहेब, बरोबर ना? आता कसं आहे ऍक्च्युली, तुम्हीच माझी माणसं म्हटल्यावरती हा इथला तुरुंग, हा कायदा, हे सर्व आता तुमचंच ना. आणि तुम्हाला सांगू का, जशी तुमची इथे खातिरदारी होते ना त्याच पद्धतीने तिथेही ठेवली जाईल. एकदा का आम्ही सुटून बाहेर आलो, मग तुम्ही ते हे सगळं उभं केलंय ना, ते सगळं उद्ध्वस्त करून टाकणार. एवढंच काय, तुमची मुंबईची जी फॅक्टरी आहे ना मसाल्याची, तिला आग लावायचं प्लॅनिंग सुद्धा झालंय माझं. आणि वही सपोर्ट राधिका म्हणणारे जे आहेत ना, त्या सगळ्यांचाही बंदोबस्त करणार मी व्यवस्थित. पण मग असा आरडाओरडा करून तुम्ही हे सिद्ध करणार की तुम्ही पण वहिनींच्या सपोर्ट मध्ये आहात. मस्करी नाही करायची. एक मिनिट तुम्ही माझ्याशी बोला ना. मी बोलते ना तुमच्याशी. मी तुमच्याशीच बोलतोय ना. मी मघापासून फक्त तुमच्याशी बोलतोय. तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे तुम्ही आम्हाला काय हे सगळं बोलताय? आम्ही इथे चांगलं काम करण्यासाठी आलोय. आम्हाला इथल्या राजकारणात अजिबात इंटरेस्ट नाही. आम्हाला प्लीज आमचं काम करू दे. तुम्ही आम्हाला त्रास का देताय? कारण आम्ही गोट्या शेठ आहोत.
आमचं नाव जरी लहान मुलासारखं गोट्या असलं तरी त्याच्या पुढे शेठ आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे या गावात आम्ही कसं वागायचं, काय करायचं हे आम्ही ठरवणार, तुम्ही नाही. तुम्ही आमच्या गावात येणार, आमच्या बायकांना रोजगार देणार, इतक्या कमी पैशात रोजगार देणार. तुम्ही गावात दारूबंदी करणार, मग आम्ही पैसे कसे कमवायचे? तुम्ही महिलांना रोजगार देणार, मग आम्ही कमी पैशात मजूर कुठून आणणार? प्रत्येक गावाचं काही गणित असतं ना. असं कोणी करायला लागलं तर आम्ही काय करणार सांगा? साहेब, तुम्ही एकमेव दिसताय समजूतदार. तुम्ही सांगा, मी जे बोलतो त्यात काही चुकीचं आहे? नाही नाही, अजिबात नाही. अबा, ह्या माणसाला कळतंय पण ह्या सगळ्यांना कळत नाही. कसं आहे ना राधिका, हे आहे गाव गुंड. लोकांना त्रास द्यायचा, त्यांना धमकवायचं, हे यांचं कार्य. गावाचा विकास व्हावा हे इच्छितच नाही ना. अहो अहो, काय बोलताय तुम्ही? आता काही वेळापूर्वी तर तुम्ही गोट्या शेठच्या मताशी सहमत होतात ना? त्यांच्या बाबतीत काय बोलायचं ते बोललो मी, पण तुमच्या बाबतीत काय बोलायचं हे मात्र मला कळत नाही. कमाल. पोलीस डिपार्टमेंट मध्ये काम करताय. अहो, तुमच्यासारख्या माणसांमुळे पोलीस डिपार्टमेंट बदनाम होत आहे. पोलीस डिपार्टमेंटच नव्हे, तुमच्यासारखी माणसं समाजाला लागलेली कीड आहे, कीड. अरे, माणूस म्हणून जगायची लायकी नाही हो तुमची. आणि राधिका, काय तू कसल्या माणसांसोबत वाद घालतेस? बस बस. फुलं खरी आहेत. एक मिनिट मिस्टर हू एव्हर यू आर, तुमचं अति होतंय आता. इथे येऊन आदळआपट केलेली आम्हाला चालणार नाही. तुमचा हा ऍटिट्यूड बाहेर ठेवायचा. हे अति मी नाही करत आहे, अति तुम्ही करतायत. आता मी तुम्हा सगळ्यांना वॉर्निंग द्यायला आलोय. बघा, मी आता तुमचं काय करतो ते तुम्ही बघा. काय काय करणार आहात तुम्ही? मारून टाकणार आहे एकेकाला. संत्या, आत्ताच्या आत्ता आपल्या बंगल्यात जायचं, सगळा बंगला तोडून फोडून टाकायचा, किमती वस्तूंची नासधूस करायची आपल्या. त्याने काय होईल शेठ? त्यानंतर ह्या दोघांनी आपल्या बंगल्यात घुसून तोडफोड केली म्हणून हे पाटील साहेब यांना अटक करते, जेलमध्ये टाकते. अहो गोटे शेठ, आम्ही काहीच केलं नाहीये. हे तुम्हाला वाटतं ना, असं पाटील साहेबांना वाटलं पाहिजे. काय पाटील? हो, आता मी काय बोलणार? म्हणजे आता तुम्ही जे सांगणार ते मी करणार. ओ प्लीज, असं करू नका. आमच्यावर खोटी केस टाकू नका. मी आता बाबा होणार आहे. बाबा होणार आहे मी. मला माझ्या मुलाला बघायचंय. असं करू नका. आणि माझं तर लग्नच नाही झालंय. माया, काय गप्पा गप्पा बसायचं एकदम. आणि मी सांगतो ते ऐकायचं. संत्या, हा शेठ. या बंगल्याची नासधूस झाल्यावर आणखी एक काम करायचं. त्या राधिकाबाईंनी ज्या बायका गोळ्या केल्यात त्यातल्या एकीला मारून टाकायचं. ओके शेठ. हे काय बोलताय तुम्ही? आणि या राधिकाबाईंनीच मारलं म्हणून कांगावा कराय. पाटील साहेब, तुम्ही या सगळ्यांना आत टाका. काय लावायची ते कलम लावा, पण एक जण बाहेर सुटता कामा नये. हो हो साहेब. अहो, एवढ्या टोकाचा निर्णय घेऊ नका. तुम्ही जर सर्वांना आत टाकलं तर यांनी सुरू केलेल्या कामाचं काय होईल? अरे वा, हे सगळं तुम्हाला आता कळायला लागलं का? मगाशी आम्ही बोललो तेव्हा कंठ फुटला होता चांगला.
आमच्या गावात येऊन कुणी दुसऱ्यांनी लुडबुड करायची गरज नाहीये. आम्ही समर्थ आहोत आमच्या गावाचं काय करायचं ते. बाईनं फक्त चूल आणि मूल सांभाळावं. बाईनं फक्त चूल आणि मूल सांभाळावं अशी आमची धारणा होती, ती कायम राहणार. संतोष, आशे कामाला लागा. श्रेयस, येस माया. तूही कामाला लाग. ओके माया. कामाला लाग म्हणजे ते तुम्हाला लवकर कळेलच आता. कळेल. हा, काय चाललंय? अरे काय प्रकार काय हा? हो तुम्ही किती भडकलात. अशा लाता फिता मारून काही तोडफोड कराल. आमच्या गोष्टी तुटणार ना. आणि तो फ्लावर पॉट तो आमचा लकी फ्लावर पॉट आहे. असं कसं? हो ना. असा आता मी जे बोललो ना हेच होणार इथे. चला पाटील. एक मिनिट. राधिकाला तुमच्याशी काहीतरी बोलायचं, प्लीज थांबा. असं बोला बोला. तुमची काय शेवटची इच्छा असेल तर बोला, मी पूर्ण करेन. काही नाही. निवांत सांग. राधिका, बिंदास बोल. ओके. अगं बोल ना. ते बोला ना वहिनी. बोल 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 बोला बोला. हा मला काही प्रश्न विचारायचे आहेत, पण काय विचारायचे ते मी विसरले आहे. मी ते वरती लिहून ठेवलेत. मी जाते आणि ते बघून येते. आलेच. मी पण लिहून ठेवलंय, विसरतो ना. शेळी झाली ती, बघितलं. चला तोपर्यंत मी एक भैरवी सादर करतो. हा, बोल ना श्रेयस. अरे मी तुमच्या मेलचीच वाट बघतोय. काय झालं? सगळं झालंय ना नीट? मायाने प्लॅन केलाय म्हटल्यानंतर नीटच होणार सो मित्र. बरं, तू काय करतोयस आता? काही नाही, त्या सगळ्या फाईल्स माझ्या लॅपटॉपमध्ये कॉपी करतोय आणि मग लगेच तुला मेल करतो. बरं, किती वेळ लागेल साधारण? हे बघ, फाईल्स जरा हेवी आहेत त्यामुळे 15-20 मिनिटं लागतील. ठीक आहे. बरं, एक काम कर, मी वाट बघतो. ते आल्यावर मी तयारीतच बसलोय. ते आल्यावर मी सगळं तुला पाठवीनच. फक्त मायाला आठवण कर की गोट्या शेटचा नंबर न विसरता पाठव मला. ओके करतो मी. ठीक आहे, माझी बाकी सगळी तयारी झाली. तुझं एकदा व्हिडिओ आला की बघ रे त्या गोट्या शेटची कशी वाट लावतो. लवकर पाठव. चल. हो ठीक आहे. चल ठेवतो मी. बाय. असं तुम्ही अचानक वरती का आलात? आपलं ठरलं होतं ना टाइम बाय करण्यासाठी आपण गोट्या शेट बरोबर काही बोलायचं. हो, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण काय बोलू मला सुचत नाहीये ना. पण म्हणून वरती यायचं. खाली गोट्या शेट समोर फक्त बाबा आणि पानोकर सर आहेत. त्यांनी काही गुंडगिरी केली तर काय? नाही, मग मी खाली जाते. आनंद भाऊजी, पण मी खाली जाऊन काय बोलू? ते वहिनी काही बोलू तर चालेल, कारण कॅमेरा पण नाही आता तिथे. पण मग कसं काय? ठीक आहे, मी बोलते, पण तुम्ही सुरुवात कराल ना. मी बोलतो. ठेवा. बघितलं, मी सांगितलं होतं ना काहीतरी राडवणार. चला पटकन. चला, मी बोलतो काहीतरी. डोंट वरी. हे बघा, तुम्ही कोण गुंड की पुंडात मला माहिती नाही, पण माझ्या राधिकाबद्दल एक शब्द जरी बोललात ना तर मी खपवून घेणार नाही. ध्यानात ठेवा. बाबा प्लीज तुम्ही शांत व्हा प्लीज. सुभेदार साहेब, राधिका वहिनी आहेत ना.
तुम्ही काय उगी त्यांच्या तोंडाला लागताय? पानवलकर राधिकाच्या बाबतीत त्याची ही भाषा असेल ना तर मला सहन होणार नाही. अच्छा, म्हणजे आमची ही भाषा तुम्हाला खटकते का? आणि तुमची ही राधिका रेडिओवर आमची जी बदनामी करते त्याचं काय? हे कोण ते कोण फालतू बाई आमची बदनामी करते ते आम्ही सहन करायचं? आम्ही नाही म्हणजे नाही म्हणजे नाही म्हणजे नाही म्हणजे नाही म्हणजे नाही म्हणजे नाही सहन करणार. वा, ही तुमची भाषा आणि हे तुमचे विचार. खरं तर तुमच्यासोबत बोलायची देखील लाज वाटते हो आम्हाला. पुरुष म्हणून ज्या गोष्टीचा आम्ही विचारही करू शकत नाही त्या गोष्टी तुम्ही बोलून दाखवताय. मग तुम्ही पण बोला. म्हणजे जे काय बोलायचंय ना ते व्यक्त व्हा, आणि लवकरच मी तुम्हा सगळ्यांना मुक्त करणार. अरे बाबा बाबा, काय झालंय? तुम्ही कशाला उगीच ओरडताय? ते उगाच तुम्हाला भडकवायचा प्रयत्न करताय. अगं पण हा माणूस तुझ्याबद्दल काहीही बोलतोय. काय बोलतात हे? आता या बाईला फारच ऐकायची हौस आहे तर सांगतो. तर म्हणजे त्यांना जे सांगितलं तेच तुम्हाला सांगतो. ते जरा माझ्याशी वाद घालत होते म्हणून मी त्यांना जरा स्पष्ट शब्दात सांगितलं की आम्ही इथे येणार, तुमच्या घरी येणार, राधिकाला उचलून नेणार, तिच्याशी लग्न करणार आणि दोघं मिळून या गावावर राज्य करणार. कशी वाटते आयडिया? ए जरा तोंड सांभाळून बोल, कळलं का आनंद तुला? भाऊजी, काय कळतं का तुला? सोडणार आहे आनंद तुम्ही? भाऊजी, आता मी बोलते, तुम्ही थांबा इथे. काय म्हणत होतात तुम्ही? मला उचलून घेऊन जायचं म्हणत होतात ना? हात तर लावून दाखवा. लावा. लावता ना? हा, ही बाई आमच्याशी इतक्या जवळून बोलत नाही. मागवायच नाव बाई असं वागल्यानंतर आवडत नाही ना तुम्हाला? आतापर्यंत कोणीच तुमच्या बाबतीत जे केलं नाही ना ते आज मी करणार. म्हणून हे असं वागण्याची हिंमत करताय तुम्ही. तुम्ही माझ्याशी हे असं वागलात म्हणून समस्त स्त्री जातीकडून ही एक त्या प्रत्येक चापटीचा बदला घेतला जाणार. बघत काय बसलास? जा आपल्या सगळ्या माणसांना घेऊन ये. आता फॅक्टरीज काय, हे घर सुद्धा इथे राहता कामा नये. हो नको 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 गोट्या शेट, असं काही करू नका तुम्ही. हा, तुम्ही जरा थांबा. आम्हाला ना खरं तर एक तुम्हाला ऑफर द्यायची आहे. कसली ऑफर? हो, ती ऑफर खूप चांगली ऑफर आहे. म्हणजे त्या ऑफर म्हणूनच तुम्हालाच फायदा होणार आहे त्याचा. आणि ना त्याच्यासाठीच वहिनीनी तुमच्याकडे वेळ मागून घेतला, त्यावरती गेल्या ते ऑफर बद्दल जे तुम्हाला प्रपोजल द्यायचं होतं. पण तुम्ही नको ते बोललात. आम्ही बोलणार. आम्ही राजे आहोत इथले. तुमच्या कानाखाली ओढणार पुन्हा. आधी या बाईला बाजूला घ्या. अहो, तुम्ही ऑफर तर ऐकून घ्या. अरे आधी या बाईला बाजूला घ्या. वहिनी बसा, तुम्ही तुमच्या जागेवर बसा. हा गोट्या शेट इकडनं तुमची ऑफर ऐकल्याशिवाय जाणार नाही, हा माझा शब्द आहे तुम्हाला. बस. बाई माणूस आहे म्हणून हात उचलला नाही मी. बाई माणूस आहे म्हणून